तर मित्रांनो, ही आहे ग्रँड विटारा. तुम्ही बघू शकता झिटा मॉडेल मध्ये गाडी अवेलेबल आहे. हायब्रिड व्हेरियंट या गाडीचं होणार आहे. हायब्रिड म्हणजे तुम्हाला माहित नसेल ते म्हणजे कसं असते की पेट्रोल वरती पण चालते, इलेक्ट्रिकल वरती चालते, सीएनजी वरती पण चालते, पण खूप काही यात प्रकार असतात. तर आपण जाऊ डायरेक्टली या व्हिडिओकडे. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो तो पण सांगा, आणि कमेंटमध्ये जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर ते पण नक्की सांगा. त्याआधी मी तुम्हाला सांगून देतो, हे आहे जळगावचं शोरूम मारुती सुझुकी दिलेलं मित्रांनो नेक्साचं. तर तुम्ही इथे येऊ शकतात नक्की गाडी बाय करण्यासाठी. तर तुम्हाला बाकी सगळ्या ऑल न्यू कार्स दिसून जातील तुम्हाला, सगळ्या नव्यावाल्या. तर इथे जिमनी वगैरे सगळ्या काही गाड्या आहेत. तर जाऊया आपण डायरेक्टली आपल्या व्हिडिओकडे. तर फ्रंट आपण स्टार्ट करूया आपलं फ्रंट साईडनी. इथे तुम्ही बघू शकता इथं फायबरची ग्रिल दिलेली आहे मित्रांनो, ब्लॅक कलर मध्ये. इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंग देण्यात आलेली आहे. इथं तुम्हाला सुझुकीचा लोगो दिलेला आहे. इथं पण क्रोम फिनिशिंग आहे. इथं नंबर प्लेटचा वगैरे जागा दिलेली आहे तुम्हाला. इथं टोक होण्यासाठी इथं साईड दिलेली आहे. तिथं तुम्हाला फॉग लॅम्प दिलेली आहेत. एलईडी डीआरएल सुद्धा दिलेली तुम्हाला. एलईडी हेडलॅम्प दिलेले तुम्हाला दोघी साईड नाही. तुम्ही बघू शकता खूप चांगल्या प्रकारे आहेत. याचा जो ग्राउंड क्लिअरन्स आहे 210 mm चा ग्राउंड क्लिअरन्स होणार आहे मित्रांनो. फ्रंट साईडनी हॉर्न्स वगैरे तुम्ही सगळं काही बघू शकता. इथं तुम्ही गाडीला टो करून घेऊन जाऊ शकता. टोचं या ठिकाणी ठिकाण दिलेलं असते, जागा दिलेली असते. या साईडनी गाडी आहे. याचा जो लाईट्स आहे तुम्ही बघू शकता, एकदम अमेझिंग लुक मध्ये दिसत आहेत. आणि याचा जो फॉग लॅम्प आहे तो पण खूप आगळ्या वेगळ्या प्रकार आहेत. म्हणजे ही गाडी एकदम लक्झरी लुक देत असते मित्रांनो. तर आपण आता या गाडीच्या डायरेक्टली इंजिनकडे जाऊया, मग आपण पूर्ण गाडीचे स्पेसिफिकेशन बघून घेऊया मित्रांनो. तुम्हाला मी या गाडीचं इंजिन दाखवून देतो. तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, हे आहे गाडीचं इंजिन. तुम्ही बघा, तुम्हाला मी सांगत याचे स्पेसिफिकेशन. ही जी गाडी आहे ते मित्रांनो M50D विथ स्ट्रॉंग हायब्रिड व्हेरियंट मध्ये ही गाडी येते. हे गाडीचं जे इंजिन आहे ते खूप वेगळे आहे, कारण की गाडी हायब्रिड व्हेरियंट मध्ये आहेत. तुम्हाला बाकी स्पेसिफिकेशन मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन देईल. आता जे आहेत ते इलेक्ट्रिकल मध्ये पण अवेलेबल आहेत. जसे की तुम्ही जर पेट्रोल संपल्यानंतर तुम्ही याला इलेक्ट्रिक वरती चालू शकतात. तर जर तुमचं डिझेल संपलं तर तुम्ही पेट्रोल संपलं, डिझेल वगैरे संपलं तर तुम्ही याला इलेक्ट्रिक वरती चालू शकतात मित्रांनो. तर हो, तुम्हाला मी सांगून देतो याचं इंजिन 1490 सीसीचं या गाडीचं इंजिन होणार आहे मित्रांनो. याचं जे बीएचपी जो टॉर्क क्रिएट करते ते म्हणजे की 91.18 बीएचपी करत असते मित्रांनो. विथ 4 सिलेंडर 3 सिलेंडर ही गाडी अवेलेबल आहे अलग अलग फीचर्स मध्ये. तर हो मित्रांनो, ही गाडी खूप चांगल्या प्रकारे आहेत. आणि ही जी गाडी आहे ती एक्सयूव्ही टाईप दिलेली आहे. तुम्ही बघू शकतात ही गाडी खूप चांगल्या प्रकारे आहे. या गाडीची जी प्राइस होणार आहे ती मित्रांनो 20 लाख ते 17 लाख पर्यंत होणार ही गाडी ऑन रोड मध्ये. तर हो, तुम्ही बघू शकतात. तर आपण याचं बोनट बंद करूया आणि आता जाऊया पूर्ण गाडी बघूया. तुम्ही बघू शकता त्या इथं एक्झॅक्टची बॅटरी पण दिलेली आहे. इंजन चांगल्या प्रकारे इथं आहेत. इथं कुलंट वगैरे साठी सिस्टीम दिलेली आहेत. खूप चांगली इथं सिस्टीम दिली आहे. बट अदर पेक्षा या गाडीमध्ये इंजन थोडं ना मोकळं वाटत आहे मला. खूप चांगली ही गाडी आहे. पण ही गाडी फ्रंट व्हील गाडी आहे, जसं की तुम्हाला 4x4 गाडी मिळत नाहीये, कारण की एक्सयूव्ही कार मधली जाते त्या व्हेरियंट मध्ये. तर हो, खूप चांगल्या प्रकारे गाडीची डिझायनिंग केलेली आहे. तर चला जाऊया डायरेक्टली आपण गाडीकडे आता मित्रांनो. ही जी गाडी आहे एक्सयूव्ही धरली जाते. तर हो, या गाडीची सिटिंग अरेंजमेंट आहे 5 सीटर मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. तुम्हाला मी दाखवून देतो. या गाडीचे अलॉय व्हील्स पण 17 इंचेस दिलेले आहेत आय थिंक. तर इथं डायमंड कट अलॉय व्हील यूज करण्यात आलेले आहेत. पण या गाडीचे जे फ्रंट आणि बॅक साईडला पण डिस्क ब्रेक यूज करण्यात आलेले आहेत. इथं सुझुकीचा लोगो दिलेला आहे. डायमंड कट मध्ये ही गाडी अवेलेबल आहे. अपोलोची या गाडीचे टायर देण्यात आलेले आहेत. 17 इंचेस या गाडीचे टायर आहेत मित्रांनो. आणि खूप चांगला स्पेस पण आहे. इथं तुम्ही बघू शकता. तुम्ही याला कुठं पण घेऊन जाऊ शकतात. आणि याचा तो ग्राउंड क्लिअरन्स आहे 210 mm चा आहे. त्यामुळे गाडी खूप ऑसम लुक देते. आणि जे ओव्हरव्हीएम्स आहेत ते आहेत ते म्हणजे की ऍडजस्टेबल आहे. तिथं तुम्ही आतून ऍडजस्ट करू शकता त्यांना. इथं तुम्हाला इंडिकेटर्स पण दिलेले आहेत. तर हो मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही गाडी एकदम चांगल्या प्रकारे दिलेली आहे. या साईडने क्रोम वगैरे काही नाहीये. तर इथं तुम्हाला ब्लॅक ग्रिल देण्यात आलेली आहेत. ब्लॅक कलर मध्ये तुम्ही बघू शकता एकदम ऑसम दिसत आहे गाडी. एकदम लक्झरी टाईप लुक देत आहे. तर तुम्हाला बटन्स दिलेले आहेत. हे बटन्स लॉक केल्यानंतर तुम्ही अनलॉक करू शकतात, लॉक अनलॉक करू शकतात. या टाईप मध्ये या गाडीचं इंटेरियर आहे. आपण इंटेरियर पण या गाडीचं बघून घेऊया. त्याआधी आपण पूर्ण गाडीला बघून घेऊया, घुमून घेऊया. तुम्ही चेक करूया, चेक सांगतो मी तुम्हाला चेक करून सगळं काही. तुम्ही बघू शकता बॅक साईडला पण याचं या साईडने तुम्हाला की लॉक दिलेलं नाहीये. फक्त तुम्हाला बटन प्रेस करायचं, गाडी ओपन करायची. तर हो मित्रांनो, या प्रकारे ही गाडी आहे. तुम्ही बघू शकता इथं पण पूर्ण लेदर यूज करण्यात आलेलं आहे. याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतोच. तुम्ही बघू शकता जवळ डायरेक्टली मी तुम्हाला सांगूनच देतो. इथं तुम्हाला लॉक अनलॉक बटन दिलेले आहेत. डोर हँडल्सचे ते तुम्हाला लेदर यूज करण्यात आलेलं आहे. एकदम अलगच टाईपचा कलर यूज करण्यात आलेला आहे मित्रांनो. इथं ब्लॅक मध्ये बॉडी यूज करण्यात आलेली आहे. तिथे याचं जे आहे तुमचे लाईट्स आहेत तुमचे, जसे की तुमचे इथं तुम्हाला मिरर्स आहेत. ते मिरर तुम्ही त्यांनी बटन्सनी तुम्ही याला ऍडजस्ट करू शकतात. तिथे तुम्हाला स्पीकर देण्यात आलेले आहेत. तिथे बॉटल्स रॉकर्स दिलेले आहेत. तर तुम्ही तुमचे बॉटल्स वगैरे ठेवू शकता. चांगल्या लेदर मध्ये ही आहेत अवेलेबल ही गाडी. लेदर फिनिशिंग या गाडीला दिलेली आहेत. आपण याच्या बॅक साईडला जाऊया आता. तर याची जी बॅक साईड जो पार्किंग इंडिकेटर साईड आहे एकदम भारी टाईप आहे. तर तुम्हाला ग्रँड विटाराची बॅजिंग मिळून जाईल मित्रांनो. ग्रँड विटारा एकदम चांगल्या फॉन्ट मध्ये ही फॉन्ट डिझाईन केलेली आहे. इथं स्मार्ट हायब्रिड व्हेरियंट दिलेला आहे. तर नेक्साची ब्रँडिंग दिलेली आहे. स्टिकर लावलेले तिथं सुझुकीचं ॲस लिहिलेलं आहे. तर हो मित्रांनो, इथं तुमचं जे बॅक साईडने आहे तर सिल्वर कलर मध्ये तुमचं बॅक साईडचं बोनट म्हणजे बॅक साईडचं बंपर दिलेलं आहे.
तर ब्लॅक साईडने दिलेलं आहे तुम्ही बघू शकता. आणि इथं सेन्सर पण दिलेले आहे तुम्हाला, पार्किंग सेन्सर दिलेले आहेत, इथं कॅमेरा दिलेला आहेत आणि इथं तुम्हाला नंबर प्लेट्स वगैरेची जागा दिलेली आहे. तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला रेंज रोवर टाईप फिलिंग येणार आहे. रेंज रोवरला अशा टाईपची लाईट्स असते, ब्रेक लाईट एलईडी मध्ये अवेलेबल आहे. टेल लॅम्प पण मित्रांनो या साईडने पण तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला साईड इंडिकेटर्स दिलेले आहेत एलईडी मध्ये आणि रिफ्लेक्टर पण दिलेले आहेत. तर हो, त्या साईडने ही गाडी आहेत आणि तो तुम्हाला एंटिना टाईप दिलेला आहे वरती. त्याचे जे रुपर आहे ते पण खूप भारी. इथं तुम्हाला एक वायपर मिळून जाणार आहे, तर पार्किंग लाईट मिळणार आहे तुम्हाला, तो पण पार्किंग लाईट मिळणार आहे. आणि याचा पण बॅक साईडने पण खूप भारी चांगली याची डिझाईन आहेत मित्रांनो. तर पार्किंग सेन्सर दिलेले ते म्हणजे की 4 पार्किंग सेन्सर, 1 2 3 आणि 4 पार्किंग सेन्सर. जसं की तुम्ही गाडी पार्क कराल इथे तुम्हाला 4 पार्किंग सेन्सर दिलेले आहेत. ह्या 1 2 दिलेले आहेत, याला पार्किंग सेन्सर म्हटलं जातं मित्रांनो. 2 आणि हे एक 3. तर हो मित्रांनो, आणि या साईडने एक 4. जशी तुम्ही गाडी पार्क करतात ना, तुम्हाला वॉर्न करते हे, तर तुमची गाडी मागे येत असली तर हो, तुम्ही याची बॅजिंग बघू शकता. एक चांगल्या प्रकारे रेंज रोवरची मला फील देत आहे या गाडीमध्ये, तर खूप भारी दिसत आहे. तुम्ही बघू शकता. मला मी पूर्ण गाडी दाखवून देतो. याचे डायमंड कट अलॉय व्हील्स तुम्हाला दाखवलेले आहेत मी, सुझुकीचे ब्रँडने. आणि तुम्हाला चारी साईडनी मागं पुढे पण तुम्हाला फ्रंट आणि रेअरला पण तुम्हाला इथं डिस्क ब्रेक यूज करण्यात आलेले आहेत. तर हो, डीएसबीच्या यूज करण्यात आलेले आहेत. तुम्हाला इथं ड्रम ब्रेक यूज करण्यात नाही आले मित्रांनो. याची जी पेट्रोल टँक आहे ती 45 लिटरची देण्यात आलेली आहेत मित्रांनो. तर हो, इथं तुम्हाला क्रोम फिनिशिंग देण्यात आलेली आहे, एकदम एक ऑसम लुक देते या क्रोम फिनिशिंगने. तर हो, तुम्हाला डोअर्स हँडल्स तुम्हाला दाखवून देतो मी, सेम टाईप मध्ये आहे, त्यात काहीही चेंजेस नाही. चारही डोअर्स, दोघे हे डोअर्स हे सेम दिलेले आहेत. आत मी तुम्हाला जाऊन दाखवून देईल, त्याआधी आपण पूर्ण गाडी बघून घेऊया, तुम्हाला मी दाखवून देतो. आणि या साईडने पण सेमच आहे, तर तुम्हाला फक्त बटन्स वगैरे चेंजेस दिसतील थोडे, बट या साईडने पण पूर्ण सेम दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. तर या साईडने पूर्ण सेम दिलेलं आहेत, बाकी काही नाहीये. तुम्हाला मी आतून दाखवून देतोय गाडी. तर या साईडने आपली गाडी संपलेली आहे. तुम्हाला मी त्याआधी याचा बॅक साईडचा जो स्पेस आहे तुम्हाला मी दाखवून देतो. तर याला आपण ओपन करूया. बूट स्पेस मी ओपन केलेला आहे याचा, चांगल्या प्रकारे ओपन झालेला. जस्ट मी टच केलेला आहे, जस्ट मी याला टच केलेला आहे आणि बूट स्पेस याचा ओपन झालेला आहे मित्रांनो. 373 याचा लिटरचा याचा बूट स्पेस दिलेला आहे. तिथं तुम्ही आरामात एखाद्याला घेऊन जाऊ शकतात, इतके इथं बूट स्पेस दिलेला आहे. की त्याची स्टेपनी दिलेली असते मित्रांनो, स्टेपनी पूर्ण नवीनच आहे मित्रांनो. गाडी नवीन आहे तर स्टेपनी तर नवीन राहणारच आहेत. तर इथे तुम्हाला एक कव्हर दिलेला आहे, इथे तुम्ही तुमचे टॅडी बेअर्स वगैरे सगळं काही ठेवू शकतात. तिथे तुम्हाला लाईट्स दिलेला आहे, तिथे तुम्हाला चार्जिंग पोर्ट पण दिलेला आहे, तुम्ही याला लावू शकतात करून ऍडजस्ट करून. इथं नाहीये, तर तुम्हाला ड्रॉर्सचे वगैरे काहीतरी दिलंय सामान ठेवण्यासाठी. तुम्हाला हुक्स दिले आहेत तुमचे दोरी वगैरे लटकवण्यासाठी. तुमचं जर काही सामान असतं तर त्याला सामान असतं तर तुम्ही त्याला लटकवू शकतात. तुमचे जे सीट्स आहेत ते तुम्ही ऍडजस्ट करू शकतात पुढच्या साईडला, ते पण इथं सेटिंग दिलेली आहेत, तुम्ही याला काढू पण शकतात. इथे या प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे फीचर्स दिलेले आहेत. तुम्ही जर म्हटलं तर 373 लिटरचा बूट स्पेस खूप मोठा होऊन जातो, तुम्ही समजू शकता. तर तुम्ही तुमच्या 2-3 बॅग्स घेऊन जाऊ शकतात ट्रॅव्हलिंगला वगैरे पण. आणि या साईडमध्ये तुम्ही बघू शकता तिथं वायरिंग्स वगैरे खूप चांगल्या प्रकारे केलेली आहेत. तर चांगल्या प्रकारे एकदम वायरिंग केलेली आहे. हायड्रॉलिक सिस्टीम यूज करण्यात आलेली आहे दोघं साईडला. जिम्मीला एक साईडनी आहेत, कारण की ती साईडला या साईडला डोर ओपन होते, ही वरच्या साईडला डोर ओपन होते. त्यामुळे मित्रांनो तर लॉक सिस्टीम इथं ग्रिप दिलेली आहे, या ग्रिपने तुम्हाला खालती घेऊ शकतात. आपल्या बॅक साईडचं जर संपलेलं आहे तर मी खालती तुम्हाला लुटूनच दाखवतो हिला. तर तुम्ही बघू शकतात, तर याला मी खालती प्रेस केलेलं आहे, ही लॉक झाली मित्रांनो गाडी बॅक साईडने. तर आपण जाऊया डायरेक्टली गाडीच्या फ्रंटला. आता फ्रंटला मी तुम्हाला गाडी ओपन करून दाखवतो पुन्हा स्पेसिफिकेशन. तर तुम्ही बघू शकता, मी आता गाडीच्या अंदर एंटर करत आहेत, त्या आधी तुम्हाला दाखवून देतो. याची जी बॉर्डर आहे व्हाईट कलर मध्ये अवेलेबल आहेत, इथं काही तुम्हाला बॉर्डर्स वगैरे दिलेली नाही, तर तुम्हाला कोणत्या प्रकारची बॅजिंग वगैरे पण दिलेली नाही. तर मी या गाडीच्या एंटर करत आहेत, आत मी एंटर बसलेलो या गाडीच्या. तर मी डोर ओपन ठेवणार कारण की गरमी खूप होते, त्यामुळे मित्रांनो याला मी ओपन केलेलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथं लेदरचं एक फिनिशिंग दिलेली आहे एकदम ऑसम प्रकारे. इथे एसीचे पोर्ट दिलेले आहेत, 1 2 3 4 प्रकारे इथं पोर्ट दिलेले आहेत. इथं तुम्हाला स्पीकर दिलेले आहेत, इथं एअर बॅग दिलेली आहेत. हे तुमचं ड्रॉर होणार आहेत मित्रांनो. तर हो, ड्रॉर्स मध्ये तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स वगैरे मोबाईल्स वगैरे ठेवू शकता. तर हो मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं तुम्हाला लॉक सिस्टीम दिली आहे, डोर लॉक अनलॉक. इथं तुम्हाला हे बटन माहित नसतं बऱ्याच लोकांना. जर तुमची किड्स वगैरे गाडीत बसलेले आहेत तर त्यांना गाडी अनलॉक नको करायला याला, कारण की मुलं काय करतात, छोटे छोटे मुलं लॉक करून बाहेर येऊन जातात चालू गाडीमध्ये. तर त्यामुळे जर ते गाडीमध्ये बसल्यानंतर याला लॉक करून द्यायचं, जेणेकरून की त्यांच्याकडनं ही लॉक ओपन होणार नाही, डोर ओपन होणार नाही. त्यामुळे ही सिस्टीम दिलेली असते. तर तुम्हाला मिरर ऍडजस्टेबल दिलेलं आहे. हे बटन्स ना मित्रांनो तुमचे मिरर्स डाऊन करण्यासाठी दिलेले आहेत. तिथे तुम्हाला मिरर दिलेला आहे, हा मिरर तुम्हाला दिसणार नाहीये, एकदम क्लिअरली आहे. त्यामुळे इथे तुम्हाला लेदरची फिनिशिंग दिलेली आहे, तिथे तुम्हाला ग्रिप दिलेली पकडण्यासाठी. तिथे तुम्हाला बॉटल लॉकर दिलेला आहे, तिथे तुम्ही बघू शकता, तिथे तुम्हाला बॉटलचं चिन्ह आहे, साईन आहे बॉटलचे, तिथे तुम्ही बॉटल ठेवू शकता, तिथे डॉक्युमेंट्स वगैरे ठेवू शकता. बाकी सगळे तुम्हाला स्पीकर्स दिलेले आहेत. तर हो मित्रांनो, स्पीकर्स वगैरे दिलेले आहेत. तिथे तुम्हाला 12 वॅट 120 वॅटची तुम्ही चार्जिंग लावू शकता. तिथे USB पोर्ट दिलेला आहे.
बाकी तुम्हाला मी दाखवून देतो सगळं काही त्या साईडनी. तिथे तुम्हाला 5 गिअर्स मध्ये ही गाडी मिळून जाते मित्रांनो. तर तुम्हाला हँडब्रेक दिलेला आहे, तिथे तुम्हाला बॉटल रॉकर दिलेले आहेत, तर तुम्ही तुमचा मोबाईल ठेवू शकता. तर हो, तिथे तुम्हाला एसी कंट्रोल दिलेले आहेत, ऑन ऑफ दिलेले आहेत, ऑटो सिस्टम दिलेले आहे, फ्रंट दिलेले आहेत, रिअर दिलेले आहेत, सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे. क्रूज कंट्रोल वगैरे सगळं काही तुम्हाला दिलेलं आहे. तर तुम्ही बटन्स दिले आहेत, एसी फॅन्स वगैरे तुमचं सगळं काही दिलेलं आहे. तुमचा जो जे होणार आहे, तुमचं जे मीटर होणार आहे ते 9 इंचेसचं होणार आहे मित्रांनो. या गाडीचं पण जिमनीचं पण सेमच आहे. तुम्हाला हे दाखवून देतो मी, 9 इंचेसचं होणार आहेत. यात पण तुम्हाला सगळे सिस्टीम दिलेले आहेत, जसं की तुम्हाला अँड्रॉइड सिस्टीम दिलेली आहे, यात पण पॉवर स्टेअरिंग तुम्हाला या गाडीत दिलेली आहेत, ऑटो क्लायमेट कंट्रोल दिलेले आहेत आणि पॉवर विंडोज दिलेले तुम्हाला फ्रंट साईडने मित्रांनो. तर याचं जे मीटर्स आहे ते पण खूप चांगलं आहे. तुम्हाला बॅक स्पीकरच्या साईडने मी जाऊन दाखवूनच देतो. तुम्हाला क्रूज कंट्रोल वगैरे सगळं काय दिलेलं आहे. तिथे तुम्हाला एसीचे पोर्ट दिले, तुम्ही याला खालीवरती करू शकतात. खूप चांगल्या प्रकारे एसी पण वर्क करतात. मी बघितलंय अनुभव घेऊन. तर तुम्हाला याची सीट बेल्टची लॉक सिस्टीम दिलेली आहे. याची जी सीट्स आहेत मित्रांनो ते एकदम नरम साईडने दिलेली आहे. तिथे लेदरचं वगैरे यूज करण्यात नाही आलंय, बट इथं एकदम सॉफ्ट प्रकारे, बट थोडं टायनी टाईप, थोडं तट टाईप इथं दिलेले आहेत, कारण की हे नवीन आहे त्यामुळं. बट सिटिंग अरेंजमेंट केल्यानंतर एकदम कम्फर्टेबली मला फील होत आहे या गाडीमध्ये. तर तुम्हाला लेगचा स्पेस पण खूप चांगला दिलेला आहे. मला खूप कम्फर्टेबली फील होत आहे या गाडीमध्ये, त्यामुळे मी तुम्हाला सांगत आहे. तर त्या साईडने जाऊया आपण आणि गाडी बघूया मित्रांनो. तर आलेलो आपण मित्रांनो दुसऱ्या साईडनी. तर हो मित्रांनो, सॉरी मित्रांनो, डोर आपलं जोरात ओपन झालेलं आहे त्यामुळं. तर इथं तुम्ही बघू शकता, तिथं तुम्हाला लेदरमध्ये अवेलेबल दिलेलं आहे. हे सगळं काही लेदरचा कलर माझ्या शर्ट वाणी या लेदरचा कलर मॅच होत आहेत मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर हो, तर इथं तुम्हाला तुमचे जे मिरर्स आहेत ते एका डोरला ऍडजस्ट करून दिलेले आहेत, की जसं जेणेकरून तुम्ही सगळ्या साईडचे मिरर ऍडजस्ट करू शकता एका डोर साईडने. तुम्हाला ऑटो सिस्टीम दिलेले आहेत, ऑटो म्हणजे सगळे ऑन ऑफ होऊन जातात. तिथं तुम्हाला लॉक अनलॉक सिस्टीम दिलेली आहे. तुम्हाला जे मिरर्स आहेत तुमचे खाली व्हायला नको त्यासाठी बटन्स दिलेले आहेत. तुमचे जे ओआरएम्स आहेत तुम्ही याच्यानी तुम्ही याला ऍडजस्ट करू शकतात मित्रांनो. या साईडने असे दिलेले आहेत. या साईडने मग स्पीकर दिलेले, तुम्ही एक नोटीस केलं का, या साईडने स्पीकर दिलेले आहेत. ओके, या साईडने 1 2 6 स्पीकर यात आहे. 6 ते 7 8 स्पीकर या गाडीमध्ये दिलेले आहेत. एकदम डीजे टाईप फील येणार आहे तुम्हाला. मी गाणे वाजून नाही दाखवू शकत, कारण की माझ्या व्हिडिओवरती कॉपीराइट होऊन जाणार मित्रांनो, त्यामुळे. तर बॉटल लॉकर दिलेले आहे, तिथे डॉक्युमेंट वगैरे ठेवू शकता तुम्ही सगळं काही. स्पीकर वगैरे दिलेले आहेत. तर आपण गाडीचे इंटर आत करूया मित्रांनो. तुम्ही बघू शकता, तरी तुम्हाला दाखवून देतो. इथं तुम्ही ऍडजस्ट करू शकता सीट्सला मित्रांनो, खालती वरती. तुम्हाला मी ते पण करून दाखवतो. सीट्सला आपण या साह्याने आपण याला खालती वरती करू शकतो. आणि मी आत बसून दाखवतो तुम्हाला. इथं तुम्ही याला खालती प्रेस करावं लागतं. इथं एक बटन हे असतं, गेल्यानंतर मागे जातं मित्रांनो सीट. गेलं मागच्या साईडला, आपण याला पुढे घेतो. तर झालेलं आहे मित्रांनो, हे पुढे आलेलं आहे. तर मी आता तुम्हाला डायरेक्टली पूर्ण सिस्टीम समजून दाखवतो या गाडीची. तर हो, इथं तुम्ही बघू शकतात मित्रांनो, तुम्हाला एसी पोर्ट दिलेलं आहे, तिथं इंजन स्टार्ट स्टॉप बटन दिलेलं आहे. तिथं तुम्हाला तुमचे जे लाईट्स आहेत ते तुम्ही कंट्रोल करू शकतात. इथं तुम्हाला तुमची फ्रंट साईडने डिक्की ओपन करण्याचं सिस्टीम दिलं आहे. इथं फ्यूलची टँक ऑन ऑफ करण्याचं सिस्टीम दिलं आहे. क्लच ब्रेक वगैरे सिस्टीम सगळं यात दिलेलं आहे मित्रांनो. इथं तुम्हाला तुमचे नॉब्स दिलेले आहेत, तिथे तुम्ही बघू शकता. तिथं नॉब्स दिलेले आहेत, लाईट्सच्या वगैरे, पार्किंग लाईट्स वगैरे सगळं काही इथं दिलेलं आहे. तिथे तुम्हाला पोर्ट दिलेला आहे, ते म्हणजे की कॉल आन्सर करू शकतात, डिक्लाइन करू शकतात, स्पीकरवरती बोलू शकतात. तिथे तुम्हाला दिलेलं आहे रेस्ट मोड, सीट मोड, कॅन्सल मोड आणि स्पीड मोड वगैरे. तुम्हाला हॉर्न दिलेला आहे सुझुकीचा, इथं चांगल्या प्रकारे लोगो दिलेला आहे. तिथे तुम्हाला एअर बॅग दिलेली आहे. तर तो जे याचा, तर मित्रांनो याचा स्टेअरिंग लॉक आहे, त्यामुळे इथे तुम्हाला एक आरपीएम मीटर मिळणार आहेत. एक आरपीएम मीटर आहेत आणि हे जे आपलं स्पीडोमीटर आहेत. आरपीएम मीटर म्हणजे तुम्हाला तुमचं पेट्रोल वगैरे सगळं काही समजून जातं, आणि जे किलोमीटर आहे त्यात आपल्याला स्पीड समजते. या गाडीची जी टॉप एंड स्पीड होणार आहे मित्रांनो 220 होणार आहेत. आणि इथं समजते पण तुम्हाला डोर कोणती ओपन आहे. तुम्हाला इथं बघा गाडीमध्ये दाखवत असेल, मी या साईडची डोर ओपन आहे, त्यामुळे तो तुम्हाला दाखवते की हे डोर ओपन आहे. चांगलं फीचर दिलेलं आहे या गाडीमध्ये. तर हे बंद करल्याशिवाय गाडी ऑन होणार नाही आपल्या मित्रांनो, त्यामुळं तुम्हाला मी इथली सिस्टम मी तुम्हाला सांगलेली आहे अगोदरच. इथं तुम्हाला गेट सिस्टीम दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. इथं तुम्हाला हँड ब्रेक दिलेले आहेत मित्रांनो. इथं तुम्हाला बॉटल रॉकर दिलेला आहे. तिथं तुम्ही तुमची कीज वगैरे ठेवू शकतात, वायरलेस कीज. तिथं मोबाईल ठेवू शकता. तिथं तुम्हाला हँडरेस्ट दिलेला आहे, आणि तो तुम्हाला तुम्ही इथं बॉटल्स वगैरे डॉक्युमेंट्स पण ठेवू शकतात. हे त्याला म्हणतात मित्रांनो रेस्टर म्हणतात त्याला. आपण इथं रेस्ट करू शकतो, हँडरेस्ट म्हणतात मित्रांनो याला. त्यामुळं तिथे तुम्हाला बघू शकता, तिथे तुम्हाला बोनेटवरती खूप मोठा स्पेस मिळणार आहे या ठिकाणी. आणि इथं तुम्हाला स्पीकर्स पण दिलेले आहेत. स्पीकर्स नाही तरी तुमचं एअर कंडिशनर दिलेलं आहे आय थिंक. तर हो मित्रांनो, तर तुम्हाला बघू शकता तुम्ही तर तुमची जी, तर थोडा स्पेस मला कमी दिसत आहे यार, सॉरी. तर मी गाडी मागे घेतो. ओके, आता ठीक आहे मित्रांनो. तर तुम्हाला मिरर दिलेला आहे, तुमचं सन कव्हर दिलेलं आहे. तिथं तुम्ही बघू शकता, त्याला तुम्ही काढून पण या साईडने ऍडजस्ट करू शकता. तुम्हाला दाखवतो मी. या साईडने तुम्हाला तुमचा मिरर दिलेला आहे पार्किंग साईडचा. बॅक साईडला तुम्ही बघू शकता, ते बॅक साईडचे अंगल तुम्हाला दिसत असतील बॅक साईडला. तर तुम्हाला बघू शकता तिथं पण तुम्हाला सन कव्हर दिलेला आहे. तर तुम्हाला तुमचा चष्माचा गॉगलचा आय थिंक इथं कव्हर दिलेला आहे, गॉगल कव्हर दिलेला आहे इथं तुम्हाला. तर तुम्हाला लाईट सिस्टीम दिलेली आहे. तर हो मित्रांनो, तुम्ही लाईट सिस्टीम ऑन ऑफ करू शकता.
या साईडने दिलेली आहे तुम्हाला. तर हो मित्रांनो, या साईडने पण चांगला खूप मोठा स्पेस दिलेला आहे तुम्हाला. खूप चांगला म्हणजे इथं तुम्हाला लेदर फिनिशिंग दिलेली आहे, त्यामुळे ना एकदम चांगलं लुक येऊन जाते या गाड्यांचं मित्रांनो. तर हो, इथं तुम्हाला मीटर्स वगैरे दिलेले आहेत, एसी पोर्ट, ऑन ऑफ वगैरे सिक्युरिटी सिस्टीम इथं तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे इतकं काही सांगण्याचा प्रॉब्लेम तर नाही येणार आहे. त्यामुळे मी तुम्हाला खूप डीपली पण सांगत आहे. तिथं तुम्हाला तुमचे सीट बेल्ट पण दिलेले आहेत खूप चांगल्या प्रकारे. इथं तुम्हाला चाइल्डचे पण सीट बेल्ट दिलेले, तुम्हाला ते पण मी दाखवून देतो बॅक साईडला जाऊन मित्रांनो. तर हो, आपण आता बॅक साईडला जाऊया. फ्रंट साईडचं आपलं पूर्ण क्लिअर झालेलं आहे. इथं स्टार्ट स्टॉपचं बटन तुम्हाला खूप अट्रॅक्ट करणार आहे, कारण की खूप अट्रॅक्शन वाली तर फिलिंग दिलेली आहे. तर आपण जाऊया बॅक साईडला मित्रांनो. आता तुम्हाला मी दाखवतो. तर बघू शकता, मी गाडीच्या बाहेर निघालेलो आहोत, तर तुम्हाला मी बॅक साईडला जाऊन दाखवत आहे. तर आपण आता फ्रंटची डोर ऑफ करूया. तर त्या आधी आपला जो कागद आहे त्याला आपण घेऊन घेऊया बॅक साईडला. त्याच्यावर तुम्हाला थोडं लिहावं लागतं मित्रांनो, लिहावं लागतं, त्यामुळं आपण याला मित्रांनो बॅक साईडला घेऊया. बॅक साईडला मी आलेलो आहोत मित्रांनो. बॅक साईडला डोअर मी ओपन केलेला आहे. तर हो, तुम्ही बघू शकता आत मी आलेलो आहे. तर या साईडचा पण डोर सेम तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेला आहे. इथे तुम्हाला तुम्हाला चांगला स्पेस मिळतो. जिमनीच्या व्यतिरिक्त तुम्हाला खूप चांगला स्पेस या गाडीमध्ये मिळतो. बघू शकता तुम्ही वरती पण मला खूप चांगला स्पेस मिळत आहे मित्रांनो. इथं वरती तुम्ही बघू शकता, इथं तुम्हाला खूप चांगला स्पेस मिळून जाईल. तर हो, तुम्ही पाहू शकता मित्रांनो, इथं पण खूप चांगला स्पेस दिसतोय मला. मी चांगला कम्फर्टेबल या गाडीमध्ये बसलेलो आहे. जे हेडरूप आहेत वगैरे सगळं काही तुम्ही याला ऍडजस्ट करू शकता. इथं तुम्हाला एसी दिलेला आहे, या साईडला पण एसी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता. याला तुम्ही या साईडला ऍडजस्ट करू शकतात, या साईडला ऍडजस्ट करू शकतात. तर हो मित्रांनो, इथं तुम्हाला पण बटन्स दिलेले आहेत सगळं काही. इथं तुम्हाला चार्जिंग पॉईंट दिलेले, तुम्हाला तुम्ही इथं तुमचे मोबाईल चार्जिंग लावू शकतात मित्रांनो. तर हो, या साईडने पण सीट बेल्ट तुम्ही बघू शकता. या साईडने तुम्हाला ग्रिप दिलेली आहेत हँडल्स पकडण्यासाठी, या साईडने पण दिलेली आहेत तुम्हाला. तर लाईट्स दिलेले आहेत, एलईडी लाईट्स सिम्पली वाले. पण या साईडने पण तुम्हाला तेच दिलेले आहेत. पूर्ण डोर आपले सेम आहेत. याचे जे सीट्स आहेत ते एकदम चांगल्या फिलिंग वाले, लेदर नाही, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे मी एक्सप्लेन करून, लेदर नाहीये. हे चाइल्ड सीट बेल्ट म्हणता, याला चाइल्ड सीट म्हणता मित्रांनो. तर लहान मुलाला आपण बसवू शकतात. तर हो, तर त्यांच्यासाठी सीट बेल्ट वेगळं असतं, बघू शकता तुम्ही. छोट्या मुलांसाठी सीट बेल्ट खूप वेगळं असतं. तर हो, आणि या साईडनी या गाडीत आरामात 6 लोक बसतात मित्रांनो. 6 ते 5 लोक या गाडीमध्ये आरामात बसतात मित्रांनो. ही पूर्ण फॅमिली कार होणार आहे तुमच्यासाठी. तरी 7 सीटर कार तर नाहीये मित्रांनो, 5 सीटर ही गाडी दिलेली आहे तुम्हाला. खूप चांगल्या प्रकारे ही गाडी आहे, तुम्ही बघू शकता सीट्स या गाडीची. या गाडीचा आणि माझा कलर खूप, माझ्या शर्टचा कलर खूप मॅच होतात मित्रांनो, त्यामुळं तर खूप चांगल्या प्रकारे ही गाडी दिलेली तुम्ही बघू शकता. त्याचे हेडरेस्ट पण खूप चांगले आहेत, तुम्हाला सांगतो मी. हे खालती वरती पण होतात मित्रांनो. आता याला ऍडजस्ट करून दाखवू नाही शकत मी. आणि या साईडला पण सीट बेल्ट आहे, तुम्ही बघू शकता. आणि जे सीट आहे ना, हे तुम्ही ऍडजस्ट करू शकतात. बघा, आलंय पुढच्या साईडला, तुम्हाला मी दाखवतो बाहेरून जाऊन. ही सीट्स आपले ऍडजस्ट होत नसतात मित्रांनो, या साईडला नसतं. हे सीट्स आपले फिक्स असतात, म्हणजे हे सीट हलू शकत नाही मित्रांनो. या साईडने बॅक साईडचं इंटिरियर होतं मित्रांनो. तुम्हाला मी दाखवून देतो. आता मी तुम्हाला दाखवून देतो की हे सीट कसं अरेंज होतं, ते तुम्हाला दाखवतो. या साईडने बटन असतं, त्याला प्रेस करायचं, वरी ओढायचं. बघा, सीट आलेलं आहे, तुम्ही बॅक साईडला जाऊन झोपू पण शकतात. त्या साईडने पण हे सीट तसंच होते मित्रांनो. तर तुम्ही बघू शकतात, या सीटला तुम्हाला हुक्स दिलेले आहेत. तुम्हाला मी दाखवलेलं अगोदर की जर तुमचं काही सामान आहेत तुम्ही याला हलायला नको, त्यामुळे इथं दिलेलं आहे. तुम्हाला सिस्टीम दिली आहे, जसं की तुम्ही बघू शकता. तुम्हाला मी हे ओढावं लागतं, तेव्हा ते सीट मागं जातं मित्रांनो. झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. इथं लॉक सिस्टीम दिली ना, त्यात हे लॉक होऊन जात असतं मित्रांनो. तर तुम्ही बघितलं आहे. या प्रकारे या गाडीचं बॅक साईडचं पण इंटेरियर दिलेलं आहे. या प्रकारे ही गाडी आहेत मित्रांनो. तुम्हाला या गाडीचं मी ऍव्हरेज वगैरे पण सांगून देतो. तर ही गाडी मित्रांनो 27 लिटरचं ऍव्हरेज देते. पण तुम्हाला माहित नसेल, या गाडीचा एक वेगळा अजूबा आहे. जसं की गाडी इलेक्ट्रिकल वरती पण चालते, आणि तुम्हाला मी दाखवूनच देतो. तर ही गाडीची प्राइस होणार आहे ती 20 लाख होणार आहेत मित्रांनो. याची जी टॉप एंड स्पीड होणार आहे ती होणार आहे, तुम्हाला मी दाखवून दिलेली आहे अगोदर. तर याचं जे आहेत मित्रांनो ऍव्हरेज ते आहेत ते 27 ते 28 पर्यंत याचं ऍव्हरेज असतं. ही एक एक्सयूव्ही गाडी आहे मित्रांनो. ऑटोमध्ये ही गाडी अवेलेबल आहे, ट्रान्समिशन मध्ये. तर ही गाडी तुम्हाला मिळून जाईल 20 लाखामध्ये. ही गाडी तुम्हाला येऊन जाईल ऑन रोड मित्रांनो. आणि ही जी गाडी आहे ती आहेत पेट्रोल व्हेरियंट मध्ये अवेलेबल आहे, ही गाडी डिझेल व्हेरियंट मध्ये नाही अवेलेबल मित्रांनो. आणि हो, यात सीएनजी पण प्लस आहेत आणि इलेक्ट्रिकल पण आहेत. जसं की या गाडी तुम्ही समजू शकता, जर तुमची गाडी डिझेल वरती आहे, पेट्रोल वरती आहे, जर त्याचं डिझेल संपलं तर ही गाडी इलेक्ट्रिक वरती पण चालते, आणि सीएनजी मध्ये पण ही गाडी अवेलेबल आहे मित्रांनो. या प्रकारे ही गाडी आहेत मित्रांनो. तुम्हाला गाडी कशी वाटली मित्रांनो ते पण सांगा. खूप चांगले फिचर या गाडीमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही ते बघू शकता. त्या गाडीला तुम्हाला मी शोरूमचा ऍड्रेस सांगितलेला आहे, जळगाव मध्ये आहेत मित्रांनो, जामनेर रोड आणि मारुती सुझुकीचं शोरूम नेक्साचं. तर हो, या साईडने सगळ्या गाड्या अवेलेबल आहेत, तुम्ही बघू शकता. तर यांनी आपल्याला गाडी अवेलेबल करून दिली मित्रांनो, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मित्रांनो. तर सुझुकी वाल्यांचे खूप खूप धन्यवाद. आणि इथल्या एम्प्लॉईनी पण खूप मदत केली आपल्याला गाडी लावण्यासाठी वगैरे, शूटसाठी वगैरे पण खूप मदत केली. आणि आता तुम्ही बघू शकता, झूम करून दाखवतो, तिथे एका कारची पण डिलिव्हरी झाली आहे. तर हो, कारची पण डिलिव्हरी झाली. खूप चांगल्या प्रकारे इथे यांनी आपल्याला सर्व्हिस दिली आहे. तर मित्रांनो, नक्की या गाडीला तुम्ही बाय करू शकतात. तरी आहे ग्रँड विटारा.
तर नक्की या व्हिजिट करा या गाडीला. व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम आले असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकतात. आणि नेक्स्ट रिव्ह्यू कोणत्या कारवरती पाहिजे ते पण तुम्ही आम्हाला सांगू शकतात, तेव्हा तुम्हाला रिव्ह्यू मिळणार आहे. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लवकर सबस्क्राईब पण करा आपल्या युट्यूब चॅनलला. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय मित्रांनो, थँक्स फॉर वॉचिंग. जय शिवराय मित्रांनो, जय महाराष्ट्र मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत बाय मित्रांनो.